एवढी हेल्दी बिटाची कोशिंबीर तुम्ही कधी खाल्ली आहे का? काकडीची तर खातच असाल, पण चला आज बिटाची एकदा बनवून बघा. जेव्हापासून मी घरामध्ये बिटाची कोशिंबीर बनवते ना, आमच्याकडचे तर काकडीची विसरूनच गेले. कारण फर्स्ट टाईम मी यांना बीटची दिली होती ना, यांना तर बीट अजिबात आवडत नव्हतं. पण पहिल्यांदा जेव्हा खाल्ली ना बिटाची कोशिंबीर, तेव्हापासून आता मी त्यांना ऑप्शन दिलं ना, तुम्हाला कोणती कोशिंबीर बनवून देऊ, काकडीची की बिटाची? प्रत्येक वेळी त्यांचं असं बिटाचीच असते, कारण ती इतकी भारी लागते ना की बस. एक फ्रेश बीट घ्यायचं, त्याचे साल काढून घ्यायचे, त्याच्यानंतर ते बारीक किसणीने किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाटी दही घालायचं, किंवा तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी ना तेलाचा वापर न करता नाही ते तुपाचा करणार आहोत, कारण तुपाने छान अशी टेस्ट येते. तुपामध्ये घालायचं इथे जिरे, मोहरी, हिंग आणि एक लाल मिरची किंवा हिरवी मिरची घातली तरी चालते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता छान फोडणी घालून घ्यायची. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालायची, कारण कोथिंबीरने मस्त अशी येते. तर ही एकदा बिटाची हेल्दी आणि टेस्टी लागणारी कोशिंबीर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता उन्हाळा लागलाय ना, तर ना टिफिन यांचा अजिबातच संपत नव्हता, कारण उन्हाळ्यामध्ये अजिबात जेवण जात नाही. त्याच्यामुळे तोंडी लावायला असं काहीतरी हवंच असतं. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम भारी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही मस्त अशी बिटाची कोशिंबीर लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अशी नवऱ्याच्या टिफिनमध्ये पण नक्की देऊ शकता. त्यानंतर लगेचच टिफिन पॅक करायला घेतला आणि मी जेव्हाही टिफिन पॅक करते ना, तेव्हा समर्था वाटच बघत असते की मी तो हातात घेऊन पप्पांना नेऊन देणार. आणि बघा कशी बघिनी लगेच रोजचं काम आहे तिचं हे टिफिन नेऊन द्यायचं. मस्त असं त्यांना बाय केलं आणि त्याच्यानंतर समर्थाला पण मी ही कोशिंबीर दिली. तिला पण भरपूर अशी आवडली. तसं तर मी तिला रोज दही देत असते, मग त्याच्यामध्ये कधी काकडी टाकून देते तर कधी बीट टाकून देते, आणि तिला ही बिटाची पण मस्त अशी आवडीने खात असते. तर तुम्ही पण एकदा ही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.